Welcome to Language Lab. I am Professor Poonam. I teach you English grammar in both language, Marathi as well English. सो कोणतीही भाषा शिकत असताना त्याचे बेसिक रूल म्हणजेच ग्रामर शिकणं महत्त्वाचं आहे. आणि हे शिकत असताना जर आपण आपल्या मातृभाषेतून शिकलो किंवा समजून घेतलं तर आणखीन चांगल्या प्रकारे समजतं. त्याच्यासाठीच आपण व्हिडिओमध्ये दोन्ही भाषा वापरणार आहोत. सो लेट्स स्टार्ट. बेसिक कम्युनिकेशन. व्हॉट इज अ कम्युनिकेशन? In communication, what is a need? We have to communicate in each other. So in a communication, if you want, we clear communicate in everyone. So we have to need words, and that word make a sentence, and in that sentence we get a clear meaning. म्हणजे एखादं सेंटेन्स बनवत असताना आपल्याला शब्दांची गरज आहे आणि ते शब्द वापरून आपण अर्थपूर्ण सेंटेन्स तयार करू तरच आपलं कम्युनिकेशन व्यवस्थित होतं. आता हे सेंटेन्स बनवत असताना आपल्याला काही प्रकार आहेत सेंटेन्सचे. सो बेसिकली 4 टाईप्स ऑफ सेंटेन्स. डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स मीन्स वी जस्ट टेल अबाउट समथिंग. आपण एखाद्या गोष्टीबद्दल काहीतरी बोलत असतो. लाईक आय लाईक ॲपल. Then next, interrogative sentence. In an interrogative sentence, we ask a question. इथे आपण एखाद्याला क्वेश्चन विचारतो ज्याची सुरुवात whom, what, where, who अशाने होते. Then next, imperative sentence. Imperative sentence. In an imperative sentence, we give command. आपण एखाद्याला कमांड देतो म्हणजे आज्ञा देतो. Take this book, do this or open the door, like that. Now exclamatory sentence. In exclamatory sentence we express of emotions. म्हणजे एखाद्या वेळी जर एखादी गोष्ट आपल्याला अचानक कळली तर आपण म्हणतो वाव, ओ माय गॉड, व्हेरी सॅड, लाईक दॅट. नाव वी मूव ऑन नेक्स्ट. हाऊ टू मेक अ सेंटेन्स. आता टाईप्स ऑफ सेंटेन्स ते कळालेच आहे, पण ते कसे बनवायचे. सो बेसिकली कोणतंही सेंटेन्स बनवत असताना आपल्याला सब्जेक्ट, प्रेडिकेट आणि ऑब्जेक्ट ह्या तिन्ही गोष्टींची गरज लागतेच. सो ते व्यवस्थित केअरफुली वापरणं हे गरजेचं आहे. सो सब्जेक्ट. आता सब्जेक्ट म्हटलं की आपण ज्या सेंटेन्स गोष्टीबद्दल आपण बनवत आहोत त्याला आपण सब्जेक्ट बोलतो. देन प्रेडिकेट आणि देन ऑब्जेक्ट. नाव सब्जेक्ट. आता इथे आपण सब्जेक्टवरच का फोकस करत असतो कारण पूर्ण सेंटेन्स हे त्या सब्जेक्टवर डिपेंड आहे. सो वी मस्ट शुड हॅव सब्जेक्ट इज अ सिंग्युलर और प्लुरल. हे आपण तिथं मेन्शन करणं गरजेचं असतं की आपण जो सब्जेक्ट वापरला आहे म्हणजे आपण ज्या गोष्टीबद्दल किंवा व्यक्तीबद्दल बोलतो आहेत तर ते सिंगल आहेत का, डबल आहेत किंवा मोर दॅन 2 आहेत हे मेन्शन करणं गरजेचं आहे. आता पार्ट ऑफ स्पीच हाही सेंटेन्स बनवण्यासाठी एक भाग महत्त्वाचा आहे. प्रत्येक सेंटेन्समध्ये नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह आणि ॲडवर्ब्स हे आपण यूज करतो. सो बेसिकली हे 4 पार्ट ऑफ स्पीच आहेत. इथे आपण हे थोडक्यात पाहिलेलं आहेत. आणखीनही पार्ट ऑफ स्पीच आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत इन डेप्थमध्ये. त्यासोबत हेही आपण पाहणार आहोत. नाऊनमध्ये नेमिंग प्लेस, थिंग्स, पर्सन. प्रोनाऊनमध्ये आपण काय करतो, रिप्लेस द वर्ड नाउन्स. नाउन्सऐवजी प्रोनाऊन यूज करतो. देन ॲडजेक्टिव्ह, देन ॲडवर्ब. नाऊ टेन्स. आता महत्त्वाचा पार्ट म्हणजे टेन्स. पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर हे बेसिक 3 टेन्स आहेत हे आपल्याला माहितीच आहे. बट व्हॉट इज अ पास्ट टेन्स? पास्ट टेन्स मीन्स ॲक्शन दॅट हॅपन्ड बिफोर म्हणजे पूर्वी घटना घडून गेलेली आहे. नाऊ वी कम प्रेझेंट. प्रेझेंट मीन्स ॲक्शन हॅपनिंग नाऊ म्हणजे आत्ता सध्या एखादी गोष्ट घडत आहे. देन फ्युचर, ॲक्शन येट टू हॅपन म्हणजे आणखीन घटना घडलेली नाही. नाऊ वी कम फ्रॉम कॉमन पंक्च्युएशन मार्क्स. सो व्हॉट इज अ common punctuation marks? Why we need in a grammar this marks? Because आपल्याला हे मार्क्स बोलताना नाही पण ज्यावेळेस आपण लिहितो त्यावेळेस रिटर्नमध्ये हे पंक्च्युएशन मार्क गरजेचे पडतात. ह्यामुळे आपल्याला कळतं की आपण सेंटेन्स कुठे पॉज करायचा, कुठे आपण 2 सिमिलर वर्ड घेतलेले आहेत किंवा आपण कुठे क्वेश्चन विचारलेला आहे, कुठे कोटेशन टाकलेलं आहे तर त्या आपल्याला ह्या पंक्च्युएशन मार्कमुळे व्यवस्थितपणे लक्षात येतं. नाऊ कॉमन ग्रामर मिस्टेक. आता ग्रामर मिस्टेक काय आहेत? आपण तुम्ही लिहित असताना पंक्च्युएशन मार्क्स आहेत किंवा ॲपोस्ट्रॉप्स आहे हे जर चुकीच्या ठिकाणी जर दिले, फुल स्टॉप
एक्सक्लामेटरी साईन चुकीच्या ठिकाणी दिले तर तो वाचताना गोंधळ निर्माण होण्याची शक्यता जास्त आहे. त्याच्यामुळे ह्या मिस्टेक टाळायच्या आणि रायटिंग इम्प्रूव्ह जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे कसे होईल ह्याकडे लक्ष द्यायचे. देन कन्फ्युजन बिटवीन म्हणजे काही सारख्या उच्चाराचे शब्द असतात त्यामध्येही कन्फ्युजन होतं. नाऊ आता आपण जो व्हिडिओ पाहिलेला आहे किंवा जी माहिती घेतलेली आहे त्याबद्दल आपण थोडक्यात सांगूया. आपण सेंटेन्स कशा प्रकारचे बनवायचे आहेत हे तर आपण पाहिलं, थोडक्यात माहिती घेतली. इथून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये प्रत्येक पार्टवर इन डिटेल आपण माहिती घेऊया. तोपर्यंत हा व्हिडिओ पूर्ण व्यवस्थित बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा. आपण पुढे कंटिन्यू ग्रामर व्यवस्थित पद्धतीने शिकणार आहोत. तोपर्यंत थँक्यू.